त्यांना जरा त्या चित्रकलेचं दालन दाखवून या कोणीतरी. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या, शब्दाविना चित्र पासून ते अनेक गोष्टी सांगितल्या. माझी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सरांच्या चित्रांमध्ये दिसते ती मला सर्वांना सांगणं गरजेचं आहे. ते जे काढून ठेवलेलं आहे ना इतक्या वर्षांचं, ते सोपं नाही आहे. ते सोपं दिसतं, पण त्या प्रकारे सोप्या पद्धतीने चित्र काढणं याच्यासाठी म्हणून रिअलिस्टिकचा आणि अनाटॉमीचा अभ्यास प्रचंड असला पाहिजे, तर ही गोष्ट शक्य होते, अन्यथा होऊ शकत नाही. सरांचं कोणतेही चित्र तुम्ही काढून बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफाईड दिसेल, पण कुठेही प्रपोर्शन चुकलेलं तुम्हाला दिसणार नाही. एखादा माणूस असेल, त्याच्या बाजूला जर स्कूटर असेल तर ते प्रपोर्शन त्यांचं करेक्ट असतं. ते सोपं असतं, पण ते कठीण आहे आणि ते सहज होत नाही. त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची दृष्टी लागते, त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची एक काय म्हणू आपण त्याला एक प्रकारचं ऑब्झर्वेशन लागतं की मी काय बघायचंय त्यातनं. आता सरांनी मगाशी मगाशी उल्लेख केलात की सरांनी खूप साधेपणाने जगाकडे पाहिलं, आम्ही नाही पाहत. मगाशी आपण एका व्यंगचित्राचा उल्लेख केला, त्यावेळेला मला एक दुसरं व्यंगचित्र सुचलं. सरांनी ज्यावेळेला एक व्यंगचित्र केलं, आपण मगाशी म्हणालात की एक मांजर आहे, तिची पिल्लं आहेत आणि तिच्या बाजूला एक वात्सल्याचं एक त्या मांजरीच्या चेहऱ्यावरती एक वात्सल्य आहे आणि त्याच्यात एक उंदीर पण पितोय दूध. मी आज जर समजा मी ते व्यंगचित्र करायला घेतलं तर मी दाखवीन मांजर तिथेच आहे, पिल्ल अंगावरच्या पट्ट्यांमुळे भांडतायत, तू कोणत्या जातीचा, तू ह्या जातीचा का त्या जातीचा, आणि बाकी सगळी उंदरं फक्त दूध पित आहेत.